नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे। तर आज आपण इथं 32 साईजच्या फोरटक्स ब्लाऊजची एकदम परफेक्ट कटिंग पाहणार आहोत। तर इथं मापे दिलेले आहेत। पूर्ण उंची आहे 14, छाती आहे 32, शोल्डर आहे 5.5 आणि मुंडा आहे 6 इंच। या मापाची आपल्याला कटिंग करायची आहे। एकदम परफेक्ट कटिंग आहे, तरी व्हिडिओ पूर्ण पहा। तर इथं हा पेपर घेतलेला आहे। आता हा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे। आपण ज्या बाजूने बसतो त्या बाजूने आपल्याला बंद बाजू घ्यायची आहे। तर पहा, आता इथं आपल्याला पूर्ण उंचीमध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। जेवढी उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे। 13 होती तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी इथं 14 घेतलेले आहे। त्याचप्रमाणे इथं सुद्धा मी 14 इंच घेते। तर इथं एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। शोल्डर घ्यायचा आहे। इथं आपल्याला शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे। आणि मुंडा 6 इंच घ्यायचा आहे। इथून चेक करायचं आहे 5.5 इंच आहे की नाही। जेवढं शोल्डर आहे तेवढं खाली चेक करून घ्यायचं आहे। तिथं मुंड्याची लाईन मारून घेतलेली आहे। इथून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। 32चा चौथा भाग आहे 8 इंच। इथे मी 8 इंचावर एक मार्किंग केलेली आहे आणि तिथून पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आता ही छातीची लाईन जोडून घ्यायची आहे। तर छाती घडी आपण जेवढी घेतली तेवढीच इथं कमरेचं माप टाकून घेत आहे। तर कंबर आपली इथं 26 होती, तर त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। ,6.5 इंच। इथे कमरेचा चौथा 6.5 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंचाचं शिलाई मार्जिन। आता ही लाईन जोडून घ्यायची आहे। ही फिटिंग लाईन सुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे। आता हुक लूप पट्टीच्या बाजूने आपल्याला इथे 3 इंच घ्यायचं आहे आणि इथं 2.5 इंच। इथं सुद्धा 2.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे। या दोन्ही 2.5 इंचापर्यंत आपल्याला सरळ लाईन घ्यायची आहे। तिथून वर थोडी तिरकस लाईन घ्यायची आहे। अशा पद्धतीने खाली अर्धा इंच आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये वाढवायचा असते समोरच्या भागासाठी। आता इथं आपण दोन्ही भागाची कटिंग एकत्र करत आहोत, तर आपल्याला लक्ष ठेवून मागच्या भागाचा अर्धा इंच इथं कट करायचा आहे, जे समोर वाढवलेलं असते ते। गळा रुंदी 2.5 इंच आणि शोल्डर
3 इंच, समोरचा गळा आहे 5.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून इथे 6 इंच घेतलेला आहे आणि खाली सुद्धा गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे. आता इथं बॉक्स बनवून घ्यायचा आहे. 1 इंचाहून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता मुंड्याच्या लाईनचा मध्य काढायचा आहे. समोरच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंच आतमध्ये घ्यायचा आहे. म्हणजेच फिटिंग लाईन पासून 1 इंच समोर घ्यायचा आहे आणि मागचा मुंडा 1.5 इंच घ्यायचा आहे. मागच्या मुंड्याची गोलाई 1.5 इंचावर. तर अशा पद्धतीने मुंड्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. झाला मागच्या मुंड्याचा आकार. आता आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार इथे 2 रेषा थोडंसं हातमध्ये घ्यायच्या आहेत आणि 1 इंचाहून समोरच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथं निम्मा करून घ्यायचा आहे क्रॉस पट्टीच्या वरून गळ्यापर्यंत आणि तिथून 3 इंचाची एक लाईन इथे घ्यायची आहे. 3 इंचपर्यंत एक लाईन घ्यायची आहे. त्या लाईनपासून खाली 1.5 इंच, तिथून तिरका टेप ठेवून 1.5 इंच आणि समोरच्या मुंड्याच्या गोलाईपासून इथं 3 इंच. तर असे हे आपले 4ही टक्स पॉईंट तयार झालेले आहेत. तर आता ही 3 इंचची लाईन घ्यायची आहे आणि ही थोडी तिरकी लाईन घ्यायची आहे. खालून 1.5 किंवा क्रॉसपट्टीच्या वर 1.5 किंवा 2 इंच अशा पद्धतीने ठेवून तिरकी लाईन जोडून घ्यायची आहे. ही लाईन आपली थोडी म्हणजे मधल्या पॉईंटवर गेलेली आहे, चुकून झालं. तर इथं एक आपला पॉईंट आहे. खालच्या पॉईंटला आपल्याला दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्जिन देऊन टक्स द्यायचा आहे. अर्धा इंचचा म्हणजेच 1 इंचचा टक्स आहे. या तिन्ही टक्सला 2-2 इंचाच्या रेघाचं मार्जिन द्यायचं आहे. 2-2 रेषाचं मार्जिन द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले हे 4ही टक्स 4 टक्स तयार आहेत. आता आपण कट करून घेऊ. आता दोन्ही भाग आपल्याला हे सेपरेट करून घ्यायचे आहेत.
तर मागच्या मुंड्याचा अर्धा इंच आपल्याला कट करून घ्यायचं असते, तर हे अर्धा इंच आपण कट करून घेऊ. क्रॉसपट्टी कट करायची आहे. तर बघू शकता ही झाली आपली फोरटक्स ब्लाऊजच्या समोरच्या भागाची कटिंग. चारही टक्स आपली इथं तयार आहेत. आता आपल्याला मागच्या भागाची कटिंग करायची आहे. तर मागच्या भागामधून आपल्याला अर्धा इंच कट करायचं आहे. तर इथं गळा रुंदी 2.5 इंच आणि शोल्डर 3 इंच. मागचा गळा आहे 9.5 इंच. 9 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 9.5 घ्यायचा आहे. गळा रुंदी 2.5 घ्यायची आहे. इथं बॉक्स बनवून घ्यायचा आहे. गळ्याला आकार तुमच्या आवडीनुसार देऊन घ्यायचा आहे. तर इथं आपण अर्धा इंच कट करून घेणार आहोत, जे की आपण समोरच्या भागामध्ये वाढवलेलं होतं. इथून मागच्या टक्ससाठी आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे आणि उभा टक्स आपल्याला 4.5 इंच घ्यायचा आहे. तुम्ही 5 इंचापर्यंत उभा टक्स घेऊ शकता. तर आता ही अर्धा इंच घेऊन दोन्ही साईडनं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि हा टक्स जोडून घ्यायचा आहे. तर इथं आपली दोन्ही भागाची कटिंग झालेली आहे, बघू शकता. तर आता आपल्याला इथं बाहीचं कटिंग करायचं आहे. त्याच्यासाठी मी दुसरा पेपर ते घेतलेला आहे आणि हा डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. चार इंचाची बाही आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी इथं 5 इंच घेतलेला आहे. आणि आपल्याला इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे रुंदीसाठी. तर इथं 8 इंच घेतलेला आहे. आता हे आपण शिल्लक भाग आपण इथं कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने इथं बॉक्स बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही कॅप हाईटसाठी 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता. तर इथं तुम्हाला एकदम सोपी पद्धत मी सांगणार आहे. तर अशा पद्धतीने तिरका टेप ठेवून घ्यायचा आहे. जिथं आपला 8 इंच येईल तिथं आपला हा कॅप हाईट आपली निघून जाईल. तिथून 1.5 इंच वर घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आपल्या बाहीला. समोरच्या आकारासाठी आपल्याला अर्धा इंच थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे. दंडगीर 5.5 2 इंचाचं शिलाई मार्जिन. ही फिटिंग लाईन आणि ही मार्जिन लाईन इथं जोडून घ्यायची आहे. आता ही बाही आपण कट करून घेणार आहोत. आता समोरच्या बाहीचं आपल्याला अर्धा इंच कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता ही आपली बाही एकदम परफेक्ट तयार आहे.
तर आपली इथं संपूर्ण कटिंग झालेली आहे प्रोटेक्स ब्लाऊजची 32 साईजच्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।